मला फक्त बोलता येतं जरांगे करता माकड आलेलं आहे ना आपल्या महाराष्ट्रात कुठून तरी ना तो जरांगे तर माझा तुम्हाला सांगतो म्हणजे मिशीवरला एक केस बी नाही तो हा जरांगे आहे कोण अरे तू भुजबळ साहेबाला काय दाटते तू बटुळे संघाची म्हणा एक बार लढायला भुजबळ साहेबाचा विषय सोडून द्या तुझ्याकरता कवा जिंदाबाद मी एकटा त्याला भरपूर आहे फक्त तर तो माकड जे आहे तर माकड ह्या झाडावून त्या झाडं उड्या मारतोय रव धन्यवाद सगळ्याला कारण मी काही एवढा पक्का नाही आहे बोलण्याला पण तरी थोडंफार मला फक्त बोलता येतं जरांगे करता मला काही दुसऱ्या करता बोलता येत नाही आपले उपोषण करते नवनाथ आबा लक्ष्मण हाके साहेब सर्वाची जी आज मला हे जे पाहिलं ना माझं गणगोत तर एक मला असं वाटायला लागलंय की खरोखरच आज ओबीसी समाज एकजुटीनं आणि एक विचाराने जसं समजा आपली भावना आज जितकी दाखवली तुम्ही तितकी आपल्याला गरज आहे या गोष्टीची कारण ते 3 बऱ्या सांगते ते एक माकड आलेलं आहे ना आपल्या महाराष्ट्रात कुठून तरी ते माकड 3 बऱ्या सांगतं की बा लेकर 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 हे बाकीचे काय दिसते त्याला हे काही वेगळे दिसते का त्याचे लेकर आहे आपल्या ताटातलं खातो अहो पुन्हा सांगतो मी अमकं झालं मी तमकं झालं हे बंद करण्याचं काम हे तुम्हा लोकांचं आहे आमचं नाही आम्ही आज प्राण हे तुमच्याकरता अगदी याच्यावर लावलेलं आहे आमचे जरी प्राण गेला तर आम्ही मागे पाहत नाहीत पण तुमच्या लेकरा बाळाचं कल्याण झाल्याशिवाय आम्ही सोडणार नाहीत ना सरकार ना तो जरांगे तर माझा तुम्हाला सांगतो म्हणजे मिशीवरला एक केस बी नाही तो हा जरांगे आहे कोण कुठला आहे तो तुमच्या शिवशेजारचा आहे आपल्या समाजाच्या इथं तुम्हाला सगळ्याला माहिती आहे काय केलेलं आहे कसं केलेलं आहे पण समाजाने जे डोक्यावर घेतलाय बरं का जो त्या समाजाने डोक्यावर घेतलाय तो त्याला तर चावलाय तो समाजाला चावलाय आपल्याला चावायला निघाला पण आपण एवढे सोपे नाही चावायला त्याला मी एकटाच भरपूर झालो त्या जरांग्याला बाकीचे तुम्ही तर आहेच पाठीमागे हा त्याच्या स्वतः करता कवा त्याने असा सामने यावा अगदी कधी कपडे काढून त्या संग तयारी कुस्ती खेळण्याची हो तो काय बाकीच्याला दाट्या देतोय याला दाट्या देतोय त्याला दाट्या देतोय भुजबळ साहेबाला दाट्या देतोय अरे तू भुजबळ साहेबाला काय दाट्या देतो बटुळे संघाची म्हणा एक बार लढायला हा भुजबळ साहेबाचा विषय सोडून द्या हा ते तर इतक्या लेवलला कवा जायचास काय जायचास इतक्या लांब कवा तुला पावसायचा पण तू शेजारी आहे शिवशेजारी आणि शिवशेजारून त्याला मागा आपण चॅलेंज केलेलं आहे गेवराईत उभा राहाय किंवा घनसावंगीत उभा राहाय तुझ्याकरता कवा जिंदाबाद मी एकटा त्याला भरपूर आहे फक्त तुमची साथ आणि एकजूट होणं महत्वाची आहे जर आपण ओबीसी समाजाने नाही दाखवलं तर तो माकड जे आहे तर माकड ह्या झाडावून त्या झाडं उड्या मारतोय रव हे झाड बंद करण्याकरता तुमची सर्व समाजाची अति गरज आहे अति एकजूट होणं महत्वाची आहे एवढीच 2 शब्द बोलतो आणि माझे 2 शब्द या गोष्टी तेट निर्माण झाल्यामुळं हे जरांगे जे ह्या जरांगेने याला काय केलं प्रत्येक ओबीसी मराठा हे पेट निर्माण केल्यामुळं आज हे हाके साहेबाला आणि वाघमारे साहेबाला बसावं लागलं आणि ते 3 वर्ष सांगते की बाबा 80% मराठा ओबीसी टाकला 80% मराठा ओबीसी टाकला मग आपलं एवढंच म्हणणं आहे की बाबा 80% मराठा ओबीसी टाकला सरकार काय सांगतं की बाबा आम्ही तर काही ओबीसीला धक्का लावणार नाही मग आता हाके साहेबाचं नाही एवढं सरकारला मागणं आहे की तुम्ही नाही हे कशा ओबीसी टाकणार नाहीत आणि मग हे जरांगे 80% टाकले म्हणते मग याची आम्हाला जे आमचं 29% आरक्षण आहे 18 पगड जातीचं 12 बलुतेदाराचं तर याच्याकरता एक आम्हाला राज्यपालाचं आणि तुमचं पत्र द्या की बाबा याच्यामध्ये आम्ही 29%ला कुठेही धक्का लावणार नाहीत आणि वेगळं आरक्षण आम्ही याला मराठा समाजाला द्यायला लागलो आणि मराठा समाजाला आरक्षण द्यावं आमची ती अशी भावना पहिल्यापासूनच नाही कुठल्याच आमच्या आंदोलकांनी आतापर्यंत ती भाषा केलेली नाही किंवा त्याला काय द्यायचे त्याला 10% त्याच्यामध्ये समाज हे त्याचा मागासलेला 10% समाजाला 10% त्याने आरक्षण दिलेलं आहे पण त्याच्यात जर त्याची समाधान नसेल होत
तर हे एक समजा तुम्हाला सांगतो म्हणजे गेवराई तालुक्यातलं एक शिर्डीचं शेपूट आहे, त्याला गेवराई मध्ये मला वाटतं काहीतरी त्याचं एक वेगळं नाव होतं बा, ते माझ्या लक्षात नाही राहिलं आता. तर ते बुजगानं आपलं ते आणून ठेवलं हे आमच्या नाही उत्सव आणि समाज जागा झाला असेल. गोष्ट काय झाली, समाजाला थोडस लोकसभेला समाजाची एवढं पूर्ण लक्षात नाही आली, त्यांनी त्याची बाजू दाखवली, त्याच्यामुळं ओबीसी समाजाच्या पण लक्षात आलं की बा यांनी काय केलं, समाजासंग कोणती गद्दारी केली. ह्या गद्दारीच्या हिशोबाने आज ओबीसी समाज जागा झाला ना. फरकच आहे ना. शेवट ओबीसीचे नेते असल्यामुळं ते आतापर्यंत थोडस दडपणामध्ये त्या ओबीसीच्या नेत्याला वाटत होतं की बा नाही आपण एकांत्र आहेत, अजून तरी मराठा समाज आपण एकांत्र आहेत, 10 आपले त्याच्याकडे जाते पण त्याचे 10 आपल्याकडे येतील. पण त्यांनी ह्या लोकसभेला बराबर अगदी ओबीसीला दाखवून दिलं का आमचा समाज आमचेच माणसं, आणि त्याच्यामध्ये जरी त्यांनी दाखवून दिलं म्हणजे ते काही त्याच्या जोरावर नाही आलेले. आज तुम्ही मला सांगा याच्यामध्ये नगरमध्ये विखे पाटील आणि लंके, आता तुम्ही सांगा शेवट तिथं ओबीसीनी मतदान केल्याशिवाय लंके आला का? झालंच. कारण कसं झालं की ओबीसी समान राहिली, अजून बी नको वाटेट निर्माण होण्यात समाज जाती जाती खेड्यापाड्यात लय घराला घर आहेत, आपण समजून घ्यायला पाहिजे. पण हे बुजगानं काय करतं, राहू ते तुमच्या मीडियावर काय करतं, राहू हे महासमाज दाखवून देईन मी आमक करीन. अरे तू अजून तरी तो थोबाडाला कुलुपला, तू चौथी नापाशेस, तू संविधानिक बोल, संविधानिक 100% तू घे, पण संविधानिक बोल. विषय असा असतो, तुम्हाला काल बी बोललो आज बी बोलतो, कुठला तरी रस्ता दिसल्याशिवाय मार्ग सुचत नसतो. आता ते कसा रस्ता कोण्या पद्धतीने काढतात, ते जर नगरला निघले तर आम्हाला नेमकं खांदेश जळगाव जावं लागेल का नेमकं मुंबईला जावं लागेल वरल्या दिशेने, हे शोधणं गरजेचं आहे. आणि वरल्या लेवलच्या पुढाऱ्यांनी यांनी पण माझी ओबीसीच्या नेत्यालाही कळकळीची विनंती, हे पक्ष बंद करा आता, समाजासाठी एकत्र यावा. जरी त्याला वाटत असेल मी याच्यातून 4 वर्ष खासदार झालो, त्याच्यातून आमदार झालो, पण ते दिवस वेगळे होते. त्यांनी 28 खासदार 40 खासदार त्याचे असायचे आणि 2-3 आपलं तुम्हाला उगा शेंडा तुमच्या तोंडात होता. ओबीसीच्या तोंडात काय होता, गाजराचा शेंडा आणि बुडक्याही जोड होतं. उगा आपले 4-2 कशा करता 1-2 खासदार जरी यायचे दिले आपण ओबीसीचे, तर आपले जवळजवळ 40-42 खासदार आपले राहतात. म्हणजे ओबीसी सगळं आपल्याला मतदान करतील. इकडे पुन्हा सांगायचं की बा अमकं झालं तमकं झालं, त्यांनी त्याची पोळी भाजून घेतलेली आणि भाजली तरी लोकांचा हा सगळा खेळ आहे असं वाटतं. राजकीय लोकांच्या 100% राजकीय लोकांच्या. आणि त्यातली त्यात शिंदे साहेबांनी सगळ्यात मला तरी वाटतं मोठा जातीवाद केला.